नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज पुन्हा आपल्याला बोलायचं आहे ते शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि मनसे राज ठाकरे यांच्या एकमेकांशी होणाऱ्या मनोमिलनाबद्दल, एकमेकांशी होणाऱ्या ॲडजस्टमेंटबद्दल, सहकार्याबद्दल, समन्वयाबद्दल। त्या दोन पक्षातला संघर्ष हा दिवसेंदिवस संपत चाललेला आहे, जो काही होता तो। आणि त्यामध्ये जे काड्या करणारे लोक होते, जे काटे पेरणारे लोक होते, ते अजूनही आहेत, राहतील। आणि मी आपल्याला काही दिवसापूर्वीच, तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं होतं की हे दोन पक्ष जवळ येणार आहेत, त्यांच्यात मनोमिलन होणार आहे। मुख्यतः मनसेमध्येच काही नेते म्हणावेत का काय माहीत नाही, आणि रोज त्यामध्ये मीडियासमोर येणारे काही लोक किंवा मीडियाचे लोक त्यांच्याकडे जाणारे, मीडियाचे लाडके असे लोक, पटकन अवेलेबल असतात ना लोक। काही छोटे छोटे नेते असतात, नेते म्हणायचं का काय मला माहीत नाही, पण ते कधी एकदा पत्रकार आपल्याकडे येतात आणि आपल्याला बाईट देता येतोय यासाठी पाहत असतात। मित्रांनो, एक फरक लक्षात घ्या, संजय राऊत आणि त्यांच्यात फरक आहे। संजय राऊत हे गेल्या 30-35 वर्ष सामनाचे संपादक आहेत, कार्यकारी संपादक। सामनाच्या जडणघडणीत त्यांचा पूर्णपणे अत्यंत मोलाचा वाटा आहे। सामनाचे अग्रलेख त्यांच्यासाठी गाजतात आणि हिंदी इंग्रजी चॅनलमध्ये त्याच्या बातम्या होतात। संजय राऊत हे कित्येक वर्ष राज्यसभेचे खासदार आहेत। शिवसेना जेव्हा आघाडीत होती, कुठल्याही आघाडीत असेल, तेव्हा त्यामधला महत्त्वाचा मोहरा संजय राऊत होते। महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार, त्याचप्रमाणे त्यामध्ये एक मोठा वाटा संजय राऊतांचा होता। ही आघाडी होत असताना भारतीय जनता पक्षाला अंगावर घेण्याचं दैनिक कार्य, रोजच्या रोज काम हे 2019 मध्ये संजय राऊतांनी केलं। ते तुरुंगात जाऊन आले आणि भारतीय जनता पक्षाला थेट अंगावर घेणं, त्याच्यावर थेट हल्ला करणं आणि शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे मांडणं, हे ते काम करत आले। म्हणून त्यांना टार्गेट जे करतात त्यांनी करावं टार्गेट, किंवा मोठ्या नेत्यांनी भाजपच्या किंवा अगदी राज ठाकरेंनी सुद्धा त्यांची नक्कल केली असेल, ती काहीच हरकत नाही। पण मनसेचे छोटे नेते आहेत, म्हणजे एखाद्या भागातले नेते किंवा भारतीय जनता पक्षातले चिल्लर छटाक नेते, त्यांनी संजय राऊतांबद्दल बोलणं आणि त्यांना म्हणजे ते आणि आपण एका पातळीवरती आहोत असं मानणं, हे हास्यास्पद आहे। आता तो विषय आत्ता इथे नाही। मुद्दा असा आहे की यामध्ये काटे आहेत, आणि ते मी तुम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे याही अगोदर सांगितलं आहे की काही लोक जाणीवपूर्वक म्हणतात की यापूर्वी काय घडलं होतं, मनसेने काय प्रस्ताव दिला होता, मग उद्धव ठाकरेंनी त्यांना कसा रिस्पॉन्स दिला नाही, वगैरे वगैरे वगैरे। जे भूतकाळात रमतात, स्मरणरंजनात किंवा नॉस्टॅल्जियात रमतात, ते वर्तमान काळात जगू शकत नाहीत आणि भविष्य घडवू शकत नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या वतीने आपण बोलतोय असा आवडणारे जे लोक आहेत, ते मुळात कधी कधी राज ठाकरे यांचंही नुकसान करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मी म्हटलं त्याप्रमाणे भाजपचे स्लीपर सेल हे काही मनसेमध्ये आहेत का असा संशय यावा अशी परिस्थिती आहे, आणि म्हणून त्यांना पहिल्यांदा बाजूला ठेवलं पाहिजे। कारण मोठं काही घडवायचं असेल, मोठं हित साधायचं असेल, तर त्यासाठी अशा नेत्यांची काही गरज नाही, किंवा त्यांना बाजूला ठेवा, कोपऱ्यात ठेवा त्यांना। आणि ही सगळी सुरुवात कधी झाली हे आपण लक्षात घ्या। ही सुरुवात राज ठाकरे यांनी केली। राज ठाकरे यांनी म्हणाले की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित आणि अस्तित्वापुढे आमच्यातील वाद भांडणं क्षुल्लक आणि किरकोळ आहेत। आम्ही एकत्र येणं, एकत्र राहणं ही काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही। विषय इच्छेचा आहे, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। मी पाहतोय
मी ते पाहतोय अशी भूमिका राज ठाकरेंची. व्यापक चित्र म्हणजे किरकोळ मतभेद बघा, महाविकास आघाडीत किरकोळ मतभेद होते, पण महाविकास आघाडीने ठरवलं की भाजपचं आव्हान आपल्याला जर परतवायचं असेल तर मग ही अशी आघाडी करणं गरजेचं आहे. खुद्द मनसेने जेव्हा उद्धव ठाकरेंच्या मधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन केला, मी त्यांचं यासाठी कौतुक करेन की स्वतःचा पक्ष स्थापन केला, त्यांना कुठलेही खोके मिळालेले नव्हते, कुठलंही ब्लॅकमेलिंग नव्हतं, पण ते स्वतः बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचं एक वेगळी पर्सनॅलिटी मनसेमधनं तयार केली. म्हणजे शिवसेनेतले राज ठाकरे आणि शिवसेनेतनं बाहेर पडलेले राज ठाकरे, स्वतंत्र राज ठाकरे जे झाले त्यानंतर त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तिमत्व अधिक उजळून निघालं किंवा त्यांचा चेहरा वेगळा जो आहे तो समोर आला. मग शहरांचे प्रश्न, विकासाचा ब्लूप्रिंट, प्रदूषण, पाणी पुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, अशा अनेक प्रश्नांवर ते बोलायला लागले. मग सिंगापूर असेल, थायलंड असेल, युरोप असेल, या देशांची उदाहरणं देऊन ते बोलत होते. त्यांचा कॅम्पेन, त्यांची जाहिरात, त्यांचे बॅनर्स, त्यांची पोस्टर्स, सोशल मीडियाचा वापर, हे सगळं प्रभावी होतं आणि त्यांनी वेगळा चेहरा, एक मॉडर्न अर्बन अशा प्रकारचा चेहरा त्यांनी समोर ठेवला. त्यांनी एक स्वतःचा ब्रँड तयार केला आणि सगळ्या माध्यमातून तो प्रभावीपणे लोकांच्या समोर आणला आणि लक्षणीय यश राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात मिळवलं. मुख्यतः शहरांचे प्रश्न त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडले, हे आपण लक्षात घेतलं. या उलट उद्धव ठाकरे यांनी भाजपनी दगाबाजी केली, भाजपनी मित्र असताना सुद्धा त्यांच्याशी नीट व्यवहार केला नाही, तेव्हा त्यांच्या समोर उभं राहण्याचं एक ताकद दाखवली आणि स्वतंत्र निवडणुका 2014 लढवून सुद्धा चांगलं यश मिळवलं. म्हणजे जे मित्र होते, भाजप हा इतका दीर्घ मित्र पण तो शत्रूसारखा वागला. उलट जे शत्रू होते म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस, त्यांनी चांगल्या प्रकारे वर्तन केलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी आणि उद्धव ठाकरे यांना हे माहितीच आहे, मी काही सांगायची गरज नाही आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना एकत्र यायचं आहे. आणि उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी जेव्हा सांगितलं की एकत्र यायला पाहिजे, एकत्र म्हणजे एक पक्ष नाही, सहकार्य केले पाहिजे एकमेकाशी, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते आमच्यात वाद भांडणं नव्हतीच, जर असली, पहिलंच वाक्य पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता आणि त्याच दिवशी त्यांनी दिला, जर असतील तर ती आज संपली. बघा, त्याने एंड केला त्या भांडणाला, भूतकाळ संपलाच, गाडून टाकला उद्धव ठाकरेंनी भूतकाळ. आणि ते म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन मी करतो, महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंक्तीला बसणार नाही हे ठरवा. आता हे तेव्हा जे म्हणाले त्याचा अर्थ असा होता की भाजपकडे तुम्ही जाऊ नका. संजय राऊत म्हणाले होते की शिवाजी पार्क कॅफे, याचा अर्थ काय की तिथे एकनाथ शिंदे, कधी फडणवीस, कधी उदय सामंत, कधी बावनकुळे, कधी चंद्रकांत पाटील हे येत आहेत आणि म्हणून भाजपपासून मनसेनी बाजूला व्हावं ही संजय राऊतांची इच्छा होती आणि योग्यच आहे ती इच्छा, माझी इच्छा आहे ती की भाजप हा वर्चस्ववादी पक्ष आहे, तो प्रादेशिक पक्ष संपू पाहतो आणि म्हणून त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. भाजपपेक्षा सख्खा भाऊ, म्हणजे हे मी फक्त पर्सनल करते, सख्खा भाऊ ते आहे, हे चुलत भाऊ तर आहेतच उद्धव ठाकरे यांचे, एकच कुटुंब आहे, पण हे फक्त भावनात्मक पद्धतीने मांडणी करण्यात अर्थ नाही, कारण हा दोघा भावांचा प्रश्न आहे, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की हे कसं एकत्र येणं महत्त्वाचं आहे त्यांनी. पण आज सामनामध्ये काय उद्धव ठाकरेंचीच हेडलाईन आहे की महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की आता मी संदेश कुठलाही देणार नाही, मी बातमीच देणार आहे. आणि त्यांनी उघडपणे सांगितलं स्पष्टपणे की म्हणजे शिवसेना आणि मनसे यांच्यात सूर जुळणार असे संकेत मिळाले आहेत असं सामनाच्या बातमीतच म्हटलं. आणि ते असं म्हणाले की चर्चा बेर्चा काय नाही, तुम्हाला आता बातमीच देणार असं ते म्हणाले. याचा अर्थ उघडपणे आता ते एकत्र येणार आहेत असं त्यांनी संकेत दिलेले आहे. आणि त्यामुळे अगोदर काय घडलं याचा काहीही प्रश्न नाही.
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पॉझिटिव्ह अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं आहे. अमित ठाकरे म्हणे की फोन करावा, फोन दोन्ही भावांनी एकमेकांशी बोलावं. आणि आदित्य ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे येणार आहेत एकत्र, त्यांनी एकत्र आलं पाहिजे. राज ठाकरे तर असं म्हणाले होते की सगळ्याच पक्षातली मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो की हे एकत्र कशा प्रकारे पूर्वी येत होते. काँग्रेसमध्ये रामराव अधिक होते, काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील, मी तुम्हाला याही अगोदर सांगितले, वसंतराव नाईक, या सगळ्यांनी शिवसेनेला एक पाठिंबा दिला होता, सुप्त पाठिंबा किंवा सुप्त प्रेम व्यक्त केलं होतं. मार्मिकचं प्रकाशन यशवंतरावांच्या हस्ते झाले. असे अनेक नेते म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा बाळासाहेबांबद्दल प्रेम व्यक्त केले. शरद पवार त्यांची दोस्ती होती. काय सगळं ही केवळ दोस्ती म्हणजे एकमेकाकडे चहापानासाठी एकत्र येणं नाही, तर त्याच्यामध्ये एक असा विचार होता की मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे. आमची काँग्रेस आहे पण शिवसेना इथे मुंबईत पाहिजे मराठी माणसाच्या हक्कासाठी. अशा प्रकारची भावना काँग्रेसमध्ये होती आणि आहे हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येणार म्हटल्यावरती सुप्रियाताई सुळेंनी सांगितलं की अतिशय आनंदाची बातमी आहे. याही अगोदर त्यांनी सांगितलं, तर आजही सांगितलं त्यांनी. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि शरद पवार काय म्हणाले की महाविकास आघाडी म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांचा, यांच्या प्रचाराचा उपयोग फरक मतांमध्ये पडतो. राज ठाकरे यांचा भाषण प्रभावी, पण मतांमध्ये अजून फरक पडत नाही असं ते म्हणाले. आता त्यामध्ये त्यांना काय म्हणायचं मला माहीत नाही, कारण राज ठाकरे यांनी शरद पवारांवरती आता टीका केली सातत्याने. पण अगोदर राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखती घेतली, शरद पवारांचे काही गुण त्यांनी सांगितलेही होते. पण शरद पवार हे जातीत भांडणं लावतात किंवा जातीचा प्रश्न जास्त करतात असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे शरद पवारांच्या मनात थोडीशी कटुता असू शकेल. आता राज ठाकरे समजा एक प्रकार महाविकास आघाडीत आले असं धरा, तर त्याला काँग्रेसशी काही हरकत आहे का, तर आता काही ॲपरंटली दिसत नाही. शरद पवारांचा मुंबईमध्ये फारसा काही संबंध नाही आहे शरद पवारांच्या पक्षाचा. आणि ही जर राज ठाकरेंनी आपली प्रायोरिटी सांगितली की मुंबईचं रक्षण करणं हे महत्त्वाचं आहे, तर कदाचित शरद पवारांची भूमिका निवडू शकते. पण शरद पवार हा आता प्रश्न नाही. आणि शरद पवारांनी डायरेक्ट निगेटिव्ह अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही. राज ठाकरे यांनी जेव्हा त्यांच्यावर टीका केली तेव्हा राज ठाकरेंना फारसं काही महत्त्व नाही वगैरे अशा प्रकारे शरद पवार बोलले. मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच आहे. आता मी तुम्हाला सांगतो की माझ्या डोळ्यापुढे असं चित्र निर्माण होतं की 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती महाराष्ट्र निर्मितीसाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, त्यामध्ये कोण कोण होतं? जनसंघाचे काही जण होते, पण मुख्यतः शेका पक्ष होता, समाजवादी लोक होते त्याच्यामध्ये, सगळे पुरोगामी लोक होते त्याच्यामध्ये, कम्युनिस्ट होते. आणि यांनी मिळून ही समिती स्थापन केली होती. आणि त्या समितीचं स्वप्न त्यांनी अत्यंत प्रभावी प्रचार केला. अगदी 57 पासून ते 56-57 पासून 62 पर्यंत ही संपूर्ण हे 60 पर्यंत काम चालू होतं त्यांचं. आणि त्यांचं स्वप्न साकार झालं. वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एका विचाराने एकत्र आले होते, हे लक्षात घ्या. संयुक्त महाराष्ट्रासाठी, त्याच्या लढ्यासाठी. अगदी काँग्रेसमधल्या ज्या लोकांना वाटत होतं की त्यावेळी आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे, आम्हाला भाषिक अस्मिता जपायचे, आम्हाला आमचा महाराष्ट्र पाहिजे आणि आम्ही सांगतो त्या पद्धतीचा पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी पाहिजे, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, यासाठी ज्या हुतात्म्यांनी आहुती दिली आपली, त्यांचं स्वप्न साकार झालं पाहिजे. स्वप्न साकार करून दाखवलंय. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती ती एक स्वप्न साकार झालं, तर हळूहळू ती लयाला गेली. पण हे महाराष्ट्राची अस्मिता होतीच म्हणून मग मार्मिक सुरू केला बाळासाहेबांनी. प्रबोधनकारांची प्रेरणा होतीच आणि मग 66 साली शिवसेनेची स्थापना झाली. आता शिवसेनेची स्थापना ज्या मूळ हेतूसाठी झाली त्याकडे
उद्धव ठाकरे तर आहेतच त्या बाजूनं आणि राज ठाकरे सुद्धा तीच भूमिका आता मांडली. म्हणून मग मराठी माणसाच्या हक्कासाठी मुंबई वाचवण्यासाठी दिल्लीच्या दादागिरीपासून, शहा आणि मोदी यांच्या जुलमापासून, वर्चस्वापासून, गौतम अदानींच्या एकूण संपूर्ण वर्चस्वापासून मुंबई वाचवायला पाहिजे, धारावी वाचवायला पाहिजे, मुंबईतल्या जमिनी वाचवायला पाहिजे, मुंबईतला मराठी माणूस वाचवला पाहिजे, ही भूमिका आहे. आणि म्हणून शिवसेना, उद्धव ठाकरे यांची आणि मनसे हे एकत्र येत आहेत. त्यांचं मनोमिलन होतील अशी चिन्ह आहेत. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की माझ्या मनापुढे जे चित्र समोर येतं ते असं की मोठी गोष्ट कोणती आहे की आता आपल्याला महाराष्ट्र वाचायचं आहे. मराठी माणसाचं इथे मराठी माणसाला वरती हल्ले होत आहेत, मारहाण होतीये, काही सोसायटीमध्ये मांस मच्छी खाता येत नाही, काही व्यापारी आणि भांडवलला इथे दादागिरी करतायत, काही ठिकाणी परप्रांतीय दादागिरी करतायत. पण मुख्यतः मुंबईवरचा मराठी ठसा पाहिजे. आता मुंबई काय, रायगड, ठाण्यामध्ये सुद्धा हे सगळं आक्रमण वाढत चाललंय आणि त्यापासून महाराष्ट्र आणि मराठी माणसाला वाचवायला पाहिजे. मराठी माणसाचे उद्योगधंदे शाबूत व्हायला पाहिजेत, ते वाढले पाहिजेत, रोजगार मिळाला पाहिजे मराठी माणसाला. गुजरातपेक्षा महाराष्ट्रालाच प्राधान्य मिळाले पाहिजे, गुजरातला नाही. महाराष्ट्र हा मराठी माणसासाठी आहे. इकडच्या संस्थाही गुजरातला नेणं, अन्य राज्यात नेणं, हे सगळं झालं. मुद्दा असा आहे आता की मी तुम्हाला सांगितलं की जसं शरद पवार काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते की काँग्रेसमधले जे फुटून बाहेर लोक गेले ते निवडणुकानंतर, लोकसभा निवडणुकीनंतर कदाचित एकत्र येऊ शकतात, काँग्रेसचं एकीकरण. त्याच पद्धतीने हे शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याचं एकीकरण होण्याकडे ही प्रक्रिया सुरू झाली का? बघा, गजानन कीर्तीकर काय म्हणाले की बाळासाहेबांचे विचार शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. मग हे ते काय म्हणाले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस पुरस्कृत आहे का हे मला माहीत नाही, पण शिंदे यांची शिवसेना ही भाजप पुरस्कृत आहे असं ते म्हणाले. हे लक्षात घ्या, भाजप पुरस्कृत आहे असं ते म्हणाले. आणि शिवसेनेचा ज्याला मी म्हटलं स्थापना दिन 19 जून आहे, तर त्यावेळी 19 जून 1966 हा जो स्थापना दिन शिवसेनेचा आहे. आता जो 19 जूनला येणार आहे त्या दिवशी मी गजानन कीर्तीकरांकडे मी होतो, त्या दिवशी माझं असं मी डोळ्यापुढे येतं की हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे गेले तिथे. त्यांनी तिथे नतमस्तक झाले, वंदन केलं. शिवतीर्थावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढे तिथे नतमस्तक झाले, त्यांचं तिथे वंदन केलं त्यांना. आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापाशी ते गेले आणि तिथे त्यांनी शपथ घेतली की आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आम्ही आता एकत्र येतो. तो त्याचा चांगला मेसेज जाईल सगळीकडे जबरदस्त मेसेज जाईल त्याचा. हे दोघं भाऊ एकत्र येणं, यामधनं तुम्हाला सांगतो की मीडिया स्पेस, सोशल मीडिया एवढंच नाही, सर्वसामान्य मराठी माणूस हा जो शिवसेनेवरती किंवा बाळासाहेबांवरती प्रेम करतो तो अतिशय आनंदात होईल असं तुम्हाला सांगतो, यात शंकाच नाही. त्यामुळे 19 जून हा महत्त्वाचा दिवस, फार दिवस नाहीत, 12 दिवस येतात. 19 जूनला काहीतरी मोठा इव्हेंट या दोन्ही भावांनी केला पाहिजे. एकमेकाकडे जाणं असेल पण सार्वजनिकरित्या लोकांच्या समोर येणं. जेव्हा जेव्हा हे दोघं एकत्र आले तेव्हा मीडियाने त्याला फार मोठी प्रसिद्धी दिली. लग्न समारंभात असल्या, कुठल्या कौटुंबिक समारंभात असणं. पण जेव्हा हे दोघं जण एकत्र लोक येतील तेव्हा शिवसैनिक आणि मनसैनिक हे अतिशय आनंदित होते. आणि आज पब्लिक प्रेशर एवढं आहे सर्वसामान्य लोकांचं, मराठी माणसाचं, शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि मनसेवरती प्रेम करणाऱ्या लोकांचं, की प्रेशरच जेवढं की त्यांना एकत्र यावंच लागेल त्यांच्या प्रेमापोटी आणि मराठी माणसापोटी. आता मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये
की काय गोष्टी दडलेल्या आहेत. हे जे सांगतात की बाळासाहेबांचे विचार सोडले उद्धव ठाकरेंनी. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की NCPचा पाठिंबा, शरद पवार यांचा पाठिंबा भाजपनी 2014 घेतला. तेव्हा भाजपने मग जे म्हणतात की काँग्रेसबरोबर गेलं, हा बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा. काँग्रेसच्याच पोटातून निघालेला NCP, शरद पवारांचा पक्ष, त्यांचा पाठिंबा भाजपने का घेतला 2014? कारण जेव्हा शिवसेना त्यांच्याबरोबर नव्हती, विरोधात होती, तेव्हा का घेतला पाठिंबा? मग ती प्रतारणा नव्हती भाजपने केलेली? तो पाठिंबा चालला आणि वाचलं फडणवीस सरकार. जर तेव्हा शरद पवारांनी पाठिंबा दिला नसता तर वाचू शकलं नसतं ते सरकार. त्यामुळे विचारांची प्रतारणा वगैरे हे गोष्टी यांनी सांगू नयेत. दुसरी गोष्ट की आज बाळासाहेबांना काय वाटलं असतं. मी बाळासाहेबांचे शब्द जर वापरले तर कदाचित लोकांना ते आवडणार नाहीत. बाळासाहेब काय म्हणाले असते. बाळासाहेबांनी कुठल्या शब्दामध्ये यांचा समाचार घेतला असता? एक तर गद्दारांचा, खोकेबाजांचा, एवढंच नाही तर भाजपचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. काय समाचार घेतला असता, काय कारणं होती त्याची, मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी मूळ मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना बाळासाहेब जर हयात असते तर त्यांनी असं म्हटलं असतं की मुंबईमधल्या अनेक सरकारच्या मराठी संस्था इकडनं का बाहेर घेऊन चालला तुम्ही? उदाहरणार्थ NSGचं हे इकडनं कार्यालय का गेलं? इकडचा हिरे व्यापार इकडनं बाहेर शेजारच्या राज्यात नेण्याचं कारस्थान कोण असत होतं? बुलेट ट्रेन कशासाठी, हे राज ठाकरे विचारत होते, बाळासाहेबांनी विचारत असता तो प्रश्न. आणि करोनाच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, ज्या करोनाच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा करोनाच्या लशींचा पुरवठा करण्याबाबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे पक्षपात केला जातो. बाळासाहेब ठाकरेंनी किती दम दिला असता केंद्र सरकारला किंवा मोदी सरकारला, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की बाळासाहेबांनी त्याच्यावरती तुफान हल्लाबोल चढवला असता. मुख्य म्हणजे यांच्या ब्लॅकमेलिंगला त्यांनी खंबीरपणे उत्तर दिलं असतं. जर कुठूनही केंद्र सरकारने शिवसेनेवरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला असता तर सत्तेत असो नसतो बाळासाहेबांनी ते सहन केलं नसतं. बाळासाहेबांनी जबरदस्त आवाज उठवला असता त्याच्याबद्दल. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि उद्धव ठाकरेंना बदनाम करायचं आणि बाळासाहेबांचं नाव घेऊन आपल्याकडे मोठेपणा घेण्याचं किंवा आपल्याकडे त्यांचा वारसा असल्याचं म्हणणं, याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. एकनाथ शिंदेंचा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी सुतराम संबंध नाही. त्यांचा बाळासाहेबांशी मुळात फार संबंध आलेलाच नव्हता. उद्धव ठाकरेंशी संबंध आला ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठं केलं, त्यांना नाव दिलं, त्यांना पदं दिली, सत्ता दिली, त्यांच्याकडे महत्त्वाची खाती दिली. त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल बोलण्याचा अशा प्रकारे अजिबात अधिकार नाही. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अपेक्षित युतीबद्दल जेव्हा एका पत्रकाराने प्रश्न केला तेव्हा थैथयाट केला एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांना एक प्रकारचा अशा प्रकारचा एक मानसिक अवस्था असते की सकाळ संध्याकाळ अहोरात्र सतत उद्धव ठाकरेंना नावं ठेवणार. आता ते सोलापूरला गेले, कोणी एक माजी मंत्री त्यांच्या पक्षात आले, तेव्हा ते म्हणाले की परत ते म्हणाले की काय सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्मलेलो नाहीये, आयतं आम्हाला काही मिळालं नाही. त्याचा संबंध काय आहे त्याचा? तिथे तुम्ही बोला, तुम्हाला कोणाला घ्यायचं ते घ्या. महाराष्ट्राचे प्रश्न मांडला, सारखं उद्धव ठाकरे हास्यास्पद दिसतं. तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात आणि तुम्ही शिवसेनेत असल्यामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलात तर पुढे फोडून का होईना. ते उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मोठेपणा दिला, तुमच्या मग त्याच्या बळावर तुमची त्यांच्याशी गद्दारी करून ताकद वाढली आणि मग तुम्ही तुमच्याबरोबर ते लोक गेले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंमुळेच मिळाले, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेऊन जे या दोन पक्षांना एकत्र आणण्यामध्ये त्याच्यात बिब्बा घालतात लोक. आता हे बिब्बा घालणारे लोक जसे
मनसेमधले मी सांगितले छोटे मोठे नेते आहेत आणि तो भाजपचा स्लीपर सेल आहे. त्याचप्रमाणे संजय शिरसाट त्यांनी मिठाचा गडा शरद पवारांनी टाकला वगैरे म्हटलं तर संजय शिरसाट यांना काहीच महत्त्व नाही की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनंत आरोप आहेत आणि त्यांची ती लेवलच नाही. म्हणजे एक प्रकारे अशाबद्दल बोलण्याची किंवा त्यांची पात्रता नाही. काही जणांनी आपलं पैसे खाण्याचं काम जे आहे त्याच्यामधलं आपलं एक्सपर्टाईज आहे ते वाढवत न्यावं, त्याच्या पलीकडे काही बोलू नये. कारण ते काही जण फक्त भ्रष्टाचारी असतात, त्याच्या पलीकडे त्यांना बुद्धी विचार याच्याशी काहीच संबंध नाही. आता नितेश राणे म्हणाले की आता आदित्य ठाकरेंना या मिठी नदीच्या घोटाळ्यात अटक होईल, कधी म्हणतात दिशा साली यांच्या याच्यात अटक होईल. तर नितेश राणे हे संतापलेले आहेत, कारण हे दोन पक्ष एकत्र आले तर काय, तर त्या राज ठाकरे यांची त्यांची जवळीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ही जवळीक उद्धव आणि राज यांची आल्यामुळे नारायण राणेंनी सुद्धा एक वाह्यात अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं होतं की 0 आणि 20 मिळून काय होतं म्हणून. मुळात राणे आणि त्यांचा प्रभाव जो आता अतिशय मर्यादित आहे. काही नेते पैसे देऊन मतं विकत घेतात आणि निवडून येतात, त्यांच्याबद्दल फारसं बोलण्याचं कारण नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की रामदास कदम यांनी सुद्धा काही म्हटलंय, काही वक्तव्य केले की गुलाबराव पाटील शेवटपर्यंत म्हणत होते उद्धवजींना की नाही तुम्ही आपण भाजपबरोबरच राहिलं पाहिजे वगैरे, पण त्यांना उद्धव ठाकरेंनी हाकलून दिलं घरातनं. आणि असा अपमान कसा काय केला. आणि जो माणूस आपल्या पक्षाच्या प्रमुखाची जी भूमिका आहे, जी वैचारिक भूमिका आहे, त्याच्याबद्दल ती भूमिका बदलावी म्हणून प्रयत्न करतो, याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचंच ते काम करत होते. एक प्रकारे त्यांना जर उद्धव ठाकरेंनी हाकलून लावलं असेल तर ती अत्यंत योग्य गोष्ट केली त्यांनी. आणि गुलाबराव पाटील यांच्या काय त्यांचं वक्तव्य बघा, काय त्यांचं काम करण्याचं पद्धत बघा, त्यांच्या खात्यातलं काय चाललंय ते बघा तुम्ही. अशा माणसाला ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते कशा प्रकारे एकनाथ शिंदे यांनी उपकृत केलं असल्यामुळे का होईना माहीत नाही, पण ते कशा प्रकारे बोलतायत ते बघा. फडणवीस म्हणाले की हे एकमेकाला काय साथ देतात का प्रतिसाद देतात, मला काय करायचं त्याशी, असं ते म्हणाले. एकूण भाजपची अस्वस्थता वाढलेली आहे. दोघं जण एकत्र येण्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. आणि याच्याबाबत आता कुठलीही संदिग्धता नाही. संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सकारात्मक आहोत, एवढंच नाही, त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं की त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा एक पॉझिटिव्ह मेसेजेस गेलेले आहेत. कार्यकर्त्यांचं मनोबळ उंचावलेलं आहे. दोघा जणांचा एकमेकाशी संपर्क आहे असं त्यांनी या अगोदर 2-3 दिवसापूर्वी सूचित केलं होतं. ते पत्रकारांच्या तिथल्या लक्षात आले की नाही मला माहीत नाही, पण संजय राऊत अतिशय योग्य प्रकारे भूमिका निभावत आहेत. भाजपशी जी काही जवळीक मनसेची होती ती आता त्याच्यापासून त्यांची पूर्ण ताटातूट व्हायला पाहिजे आणि भाजपकडून मनसे इकडे आला पाहिजे. आणि मनसे इथे आला एकत्र तर मराठी माणूस, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, या गोष्टी महत्त्वाच्या होतील संपूर्ण या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या. आणि हिंदुत्व, जातीयवाद, धर्मवाद या गोष्टी बाजूला पडतील. आणि मग मी असं म्हणेन की ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, या निवडणुकांपुरताच फक्त माझा विचार नाही आहे असं राज ठाकरे म्हणाले होते. आपल्याला महाराष्ट्राचा विचार करायचा आहे. आणि मग मी असं म्हणेन की उद्धव ठाकरेंकडे संघटनात्मक बळ आहे आणि राज ठाकरे एक वेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडू शकतात. तर राज ठाकरे यांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे, ते जे मुद्दे आहे, मुंबई आहे, नाशिक त्यांच्या स्वप्नातली, ठाणे स्वप्नातली, त्यांच्या पुणे स्वप्नातली, ते मुद्दे त्यांना मांडता येतील. आणि त्याचबरोबर त्या मुद्द्यांना दिल्लीशी जोडणं, दिल्लीची दादागिरी, दिल्लीने महाराष्ट्राला कमी निधी देणं. आता वित्त आयोगाने सुद्धा दाखवून दिले, वित्त आयोगाच्या आकडेवारीतनं, की महाराष्ट्राला जेवढं आजही कमी मिळतंय, म्हणजे हे सरकार असताना सुद्धा
महाराष्ट्र जेवढा कर देतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला खूप कमी वाटा मिळतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला जास्त मदत दिली पाहिजे सर्व प्रकारची. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ती अतिशय चुकीच्या दिशेने जाते आणि राज ठाकरे यांनी त्याबद्दलही मुद्दे मांडलेले होते. राज ठाकरे यांनी एवढंच की ऑपरेशन सिंधूबद्दल, पहलगाममधल्या सुरक्षेबद्दल अतिशय महत्त्वाचे मुद्दे, कळीचे मुद्दे मांडले होते. पुलवामाबद्दल कळीचे मुद्दे मांडले होते. हे सगळे मुद्दे शिवसेना, उद्धव ठाकरे, सामना, संजय राऊत हेही मांडत आहेत. पण ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने ज्या प्रकारचं काम केलं 1960च्या दशकामध्ये, ते काम आज शिवसेना, उद्धव ठाकरे यांची आणि राज ठाकरे यांना एकत्र मिळून करायचं आहे. 1960मध्ये आणि 1960मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्र, आम्हाला आमचा महाराष्ट्र पाहिजे, आमच्या अटींवरती पाहिजे, मुंबई आम्हाला पाहिजे, हे स्वप्न साकार केलं. त्यानंतरचा महाराष्ट्र कसा असावा हे स्वप्न बाळासाहेबांनी पाहिलं. ते स्वप्न साकार करण्याची त्यांना संधी मिळाली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतरच्या काळामध्ये फडणवीस यांचं सरकार होतं आणि शिवसेना दुय्यम भूमिकेमध्ये होती. उद्धव ठाकरे यांना ती संधी मिळाली. त्या काळात दुर्दैवाने करोना होता, उद्धव ठाकरेंचा आजार होता आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणं, आपल्याला बाजूला ठेवून त्यांनी मुख्यमंत्री होणं, सरकार चालवणं, यशस्वीपणे चालवणं हे पाहवत नव्हतं फडणवीसांना, मोदी आणि शहांना. पण उद्धव ठाकरे यांनी उत्तम प्रकारे सरकार चालवलं. त्या सरकारच्या विरोधात अनेक बोगस आरोप करणं, तपास यंत्रणेचा वापर करणं आणि तो बघा, तपास यंत्रणेचा वापर शरद पवारांच्या विरोधात झाला, त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या विरोधात झाला, व्यक्तिशः शरद पवारांच्या विरुद्ध होण्याचा प्रयत्न केला, राज ठाकरेंच्या विरुद्ध झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात झाला, संजय राऊतांच्या विरोधात झाला. निवडणुकीबद्दल जे राहुल गांधी आज प्रश्न विचारतायत तेच प्रश्न, तो संशय शरद पवारांनी व्यक्त केला की आम्हाला मतं जास्त पण सीटा जास्त एकनाथ शिंदेना किंवा भाजपला, अजितदादांना, हे कसं काय? तेच प्रश्न राज ठाकरे विचारत आहेत, तेच प्रश्न उद्धव ठाकरे विचारत आहेत. त्यामुळे याबाबत त्यांच्यामध्ये सहमती आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व मूलभूत भूमिकांच्या विरोधात राज ठाकरे आवाज उठवत आहेत आणि उद्धव ठाकरे तर ओरडून सांगतायत. उद्धव ठाकरे यांच्या जबरदस्त प्रचारामुळेच महाविकास आघाडीला लक्षणीय यश लोकसभेत मिळालं. आणि आता जर स्थानिक नगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळायचं असेल तर हे दोघांनी एकत्र आलं पाहिजे. त्याच्यामुळे कोण जवळ येईल कोण दूर येईल हा प्रश्न नाही. आज महाराष्ट्र हा वाचवायचा आहे, मुंबई वाचवायची, भांडवलदारांच्या संपूर्ण दादागिरीपासून आणि केंद्रीय सत्तेच्या दडपशाहीतनं मुंबई आणि महाराष्ट्र वाचवायचं आहे, मराठी माणसाला वाचवायचं आहे, मराठी उद्योगधंदे वाचवायचे आहे, मराठी भाषा वाचवायची, मराठी संस्कृती वाचवायची. म्हणून हे दोन भाऊ एकत्र येतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये जे काटे पेरणारे लोक आहेत त्यांना खड्यासारखं उचलून फेकून दिलं पाहिजे, काटे फेकून दिले पाहिजेत असं मला वाटतं. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. शेवटचं पुन्हा एकदा आवाहन करतो हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी की 19 जून हा दिवस महत्त्वाचा आहे. तुम्ही एकत्रपणे येऊन बाळासाहेबांचं अभिवादन करा आणि नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करा आणि तो सिद्धीस नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. धन्यवाद.